लोकसभा निवडणुकीसाठीची मतमोजणी अवघ्या 36 तासांवर येऊन ठेपलेली आहे। उद्या लोकसभेची मतमोजणी होणार आहे। पुणे लोकसभेकडे सर्वांचंच लक्ष निवडणुकीच्या अनुषंगाने राहिल्याचं पाहायला मिळालं होतं। या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर पुणेकरांना काय वाटतं हे आपण थेट जाणून घेणार आहोत। निवडणूक पार पडली, एक्झिट पोल आलेत, उद्या मतमोजणी होते। नागरिक म्हणून काय वाटतं? म्हणजे काय समजेना मला। नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतं? तुमच्या मनातला खासदार कोण? मला खासदार आमचा दंगेकर आहे। का बरं? सामान्यांचा खासदार, सामान्य जनतेचा खासदार तो, म्हणून बाकी काय ना। सामान्य लोकांसाठी धावणारा, सर्व गोष्टी सामान्यांसाठी तो अहोरात्री काम करणारा माणूस आहे। मुरली अण्णा मोहोळ का बरं? 100% एकच नरेंद्र मोदी त्यांना पाठिंबा देण्यासाठी आपल्याला पुण्यातनं अण्णांची निवड होणे गरजेचं आहे। त्यांना 100% मुरली अण्णाच येणार। काय पारडंचं काय ना, दंगेकर चालूच शकत नाहीत। तर सामान्य माणूस त्यांचं नाव घेणार, हेही सांगतो तुम्हाला। आणि इथं पक्ष म्हणून नाही झालं, माणूस बघून इलेक्शन झालेली आहे पुणे शहराची। पक्षाचे काही संबंध नाही त्याचा। माणूस एक चांगला आणि एक स्वच्छ मनाचा माणूस आहे, म्हणून त्याकडे बघितलं जातं। त्यामुळं रवींद्रभाऊ दंगेकर हे आलेच पाहिजे। आता तसं एक्झिट पोल सांगितलं तर ते यांनी सांगितलेले मुरली मोहोळ BJPचं एक्झिट पोलमध्ये पाहिलं आणि भविष्यकारांनी पण सांगितलं ते त्यांनी तेच सांगितलेलं आहे। आता तसं बघायला गेलं तर सत्ता मोदीचीच सत्ता पाहिजे, केंद्रामध्ये मोदीच हवे। मोहोळ म्हणजे कसे कामं करण्यासारखं आहे, त्यांना मोदीसाठी पाठवायचं आपल्याला। सहसा दंगेकरच व्हायला पाहिजे। बाकी आता कार्य त्याचं चांगले आहे, केव्हा अपरात्री तो उठून तुमची सेवा करणारा माणूस आहे। आमच्या मनात काय सांगता येत नाही। लढत जोरात आहे, लढत एकदम जोरात आहे। टक्करची फाईट आहे एकदम। का पण असं का वाटतं? काय दोघं जण जोरात आहेत, पण मुरली अण्णाच यायला पाहिजे असं मला वाटतं। तर काहीतरी तो करल पुण्यासाठी असं मला वाटतं। रवींद्र दंगेकर का बरं? प्रामाणिक माणूस आहे, सरळ माणूस आहे, जमिनीवरचा माणूस आहे। असं काय सांगणार, आता सगळे जवळचे असल्यामुळं काय तसं खास बोलता येत नाही। सगळे जवळचे आहेत। लढत जोरात झाली हो। काय वाटतं, काय होईल? कोण येऊ शकतं? मुरलीधर मोहोळ येईल। त्यांचे कामं पण छान आहेत आणि मोदीचे कामं पण छान आहेत आणि विकास पण चांगला आहे त्यांचा। आणि माणूस विश्वासाचे माणूस आहेत आणि महापौर होते पुण्याचे बरेच वर्ष, कामं पण छान केले त्यांनी। आणि आम्हाला BJPचा सपोर्ट आहे चांगला। कार्य एरियामध्ये कुठले कारवाई वगैरे झाले तर त्यांनी ताबडतोब येऊ शकतात आमच्याकडे। खूप छान काम आहे त्यांचे, काही प्रॉब्लेम। मोदीचं पण छान काम आहे आपल्या भारतामध्ये। ते आपलं कमल। का बरं? तर काय लोक काम करतात ना तसं। हमारे हिसाब से आएगा इधर मोहड़ा आएगा पुणे में। क्यों मोहली क्यों? मोहल यहाँ BJP का अच्छा काम है ज़रा सब, और वो हमारे लिए इधर अच्छे काम करते। तुलसीबाग में भी मोहड़ा इसके लिए हमारे लिए अच्छा है। मोदी के लिए मोहल हाँ, मोदी के लिए से सही है। मोदी के लिए जो, और ये BJP काम भी अच्छे कर रहे हैं। लोकसभा निवडणुकीसाठीची उद्या मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे। त्या अगोदर जनमताचा कौल जो आहे पुणे लोकसभेसाठीचा, तो आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। पुणेकरांकडून संमिश्र असा कौल जो आहे तो मिळाल्याचं पाहायला मिळतं आहे। अर्थात घोडे मैदान अगदी जवळ आलेलं आहे। 36 तासामध्ये लोकसभेची मतमोजणी जी आहे ती होणार आहे आणि पुण्याचा नवा खासदार जो आहे तो 36 तासानंतर निवडला जाणार आहे। त्यामुळं रविभाऊ, मुरली अण्णा की वसंतत्या, ह्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते लवकरच मतपेटीच्या माध्यमातून आपल्याला मिळणार आहे। राजीव मानेंसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे।
कम ऑन गाइस, हरी अप। अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं। गाइस, आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता, बट दैट्स ओके, यू कैन लर्न। रोज का ढक्कन देना। तो ये रेड वाला है, सही वाला देना। अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना। Manikchand Oxyrich, proudly Indian.